अंबरनाथ शहरातील प्रमुख चौकांवर वाढती वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका लक्षात घेता आपण ट्रॅफिक वॉर्डन नेमणुकीसाठी मुख्याधिकारी यांना अर्ज दिला आहे. नेमकी परिस्थिती किती गंभीर आहे? आता मागेच बघितलं तर महत्वाच्या चौकाच्या ठिकाणी बरेच ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि त्या अपघातामध्ये बऱ्याच लोकांचा आणि बऱ्याच नागरिकांचा जीव सुद्धा गेलेला आहे. आपला त्यात मुख्य रस्ता म्हणजे हा कल्याण बदलापूर रोड आणि MIDC रोड, जिथे सुदामा हॉटेल समोर. आता परवाच तिथे ऍक्सिडेंट झाला आणि एका बाईक स्वाराचं तिथं निधन झालं या ऍक्सिडेंटमुळे. त्यामुळे धोका तर खूप आहे. त्यामुळे आम्ही आज तेजस्वी ताई आपल्या नगराध्यक्षा त्यांना एक विनंती पत्र दिलेलं आहे की चौकामध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत आपले ट्रॅफिक हवालदार, तर ते कमी पडत आहेत. तर त्यांना सहकार्य करण्यासाठी वॉर्डन आधीही होते, आता ते नाही आहेत. तर त्याची मनुष्यबळ कमी असल्या कारणाने त्याची गरज आहे. वाहतूक कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होत आहे. या संदर्भात प्रशासन किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? प्रशासन गंभीरच आहे आणि ताईंनी आता मागच्या आठवड्यामध्येच ट्रॅफिक विभागाची बैठक घेतली आणि त्या विभागाच्या बैठकीमध्ये सर्व त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या वाहतूक विभागाच्या, त्या ताईंनी समजवून त्याच्यासाठी त्या समस्या सोडवण्याचा, त्यांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्याच्यामधून सुरू केला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून हे पत्र आम्ही मॅडमला दिलेलं आहे. आपण दिलेल्या अर्जावर मुख्य अधिकारी किंवा प्रशासनाकडून काही प्रतिसाद मिळाला आहे का? आणि नसेल तर पुढील भूमिका काय असेल? आजच आम्ही आपल्या अंबरनाथच्या नगराध्यक्षा सौ तेजस्वी ताई करंजुले पाटील यांना हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्राची सकारात्मक दखल घेऊन लवकरच संबंधित विभागाशी चर्चा करून काय त्यात व्यवस्था करता येऊ शकते, वॉर्डन घेऊ शकतात की नाही घेऊ शकतात, याबद्दल आम्हाला आश्वासन दिले की हे काम होण्यासारखं आहे. अंबरनाथकर नागरिकांसाठी आपण काय संदेश द्याल? ट्रॅफिक वॉर्डन नेमणूक झाल्यानंतर शहरात नेमका काय फरक पडेल? ट्रॅफिक वॉर्डन नेमल्यानंतर, कारण मनुष्यबळ हे वाहतूक विभागाकडे खूपच कमी आहे आणि आता सिग्नल यंत्रणा सुद्धा ठिकठिकाणी सुरू झाली आहे, तरी सुद्धा ट्रॅफिकची मूळ समस्या काही पूर्णपणे समाप्त होत नाही. जागोजागी म्हणजे चौकात शिवसेना शाखा, शिवसेना वडवली विभागामध्ये किंवा मग शिवाजीनगर स्टेशन परिसरामध्ये तर जागोजागी गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांना खूपच अडचण होते. त्यामुळे आणि तो रहदारीचा रस्ता असल्यामुळे, रहदारी जास्त असल्यामुळे नागरिकांना अडचण होते. तर वॉर्डन नेमल्यामुळे ती अडचण कमी होण्यासाठी मदत होणार आहे.